न करत असणार असा क्वचित असलही, काही सांगता येत नाही. पण साबण जर यूज करत असेल तर आपल्या डोळ्यासमोर साहजिक आहे एक 2-3 ब्रँड आपल्या डोळ्यासमोर येतात बघा. जो संतूर असेल, लक्स असेल, बरोबर, त्याच्यानंतर कुठला लाईफ बॉय असेल, त्याच्यानंतर डेटॉल असेल, त्याच्यानंतर डव हा रिच ब्रँड आहे, बरोबर. म्हणजे श्रीमंत लोकांची पसंत आहे डव, कारण की बऱ्याचशा लोकांचं आणि टीव्हीवरती पण सांगतात ही काय ते रिच लोगों की पसंत असं काहीतरी सांगतात, मी ऐकलं होतं एकदा जाहिरातीमध्ये. तर हे जे काय ब्रँड आहेत ना डव साबण, याला रिच ब्रँड समजलं जातं, कारण की महाग आहे हा ब्रँड आणि सगळ्यात श्रीमंत लोक यूज करतात असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर बघूया त्याच्यामध्ये ना आतापर्यंत कधी तुम्ही विचार केला का त्याच्यामध्ये आहे काय, जो काय साबण तुम्ही यूज करताय त्याच्यामध्ये काय असतं, कधी यूज केलं, पाहिलं, पडताळून पाहण्याचा कधी प्रयत्न केला? टॉयलेट सोप मॅडमनं चेक केलं, त्यांना आढळून आलं इट्स अ टॉयलेट सोप. मला सांगा आता लक्स साबण, त्याच्यानंतर लाईफ बॉय असेल, संतूर असेल, या साबणाला कधी वाचून बघितलं का? मॅडमनं वाचून बघितलं, त्यांना आढळून आलं इट्स अ टॉयलेट सोप. म्हणजेच याचा अर्थ काय, ती आंघोळीची साबण नाहीये. मग आज कशाची साबण आहे? टॉयलेट सोप. म्हणजेच काय, इकडनं आल्याच्या नंतर हात धुण्यासाठीच यूज केली पाहिजे. आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये इकडनं आल्याच्या नंतर हात धुण्यासाठीच अशा कॅटेगरी मधल्या साबण यूज केल्या जातात. बघा त्याच्याही पलीकडे जाऊन तुमच्या माहितीसाठी सांगतो, बघा त्या साबणावरती एक TFM लेवल मेन्शन केलेली असते. तुम्ही इथून गेल्याच्या नंतर, घरी गेल्याच्या नंतर वाचा, त्याच्यावरती TFM लेवल मेन्शन केलेली असते. आणि ती TFM लेवल असं बोललं जातं 75+, 70, 72, 75+ जर असेल तरच ती बाथिंग सोप आहे. अन्यथा त्याच्या खाली जर असेल तर 100% ती आंघोळीची साबणच नाही. मग आज ते कशासाठी साबण वापरतात? तर साहजिक आहे, पाळीव प्राणी असतात घरामध्ये, ते धुण्यासाठीच यूज केले जाते. त्याच्याही खालची जर साबण असेल तर हे जनावर, गाय, बैल, म्हैस वगैरे हे जनावर आहेत ना, यांना हे करण्यासाठी, धुण्यासाठीच यूज केली जाते. पण आपण आहे ना याचा कधी विचारच केला नाही हो. आपल्याला काय वाटतं, आता माझं काम भागते ना, जाऊ दे तिकडे, काय काय पडलं त्याच्यामध्ये, हे छोट्या छोट्या गोष्टी आहे ना कधी आपण लक्षपूर्वक कधी पाहिल्याच नाही, बरोबर. पण त्याचा इम्पॅक्ट होते काय, उद्या जाऊन आहे ना आपण कॅन्सरला आमंत्रण देतोय, बरोबर. आणि एक दिवस असं होतं की मी तर एकदम सगळ्या काय गोष्टी अपडेट केल्या, मग मला झाला कसा कॅन्सर हे कळत नाही, डॉक्टरलाही कळत नाही, बरोबर. पण कुठंतरी एक काही सर्टन लेवलला गेल्याच्या नंतर, काही टेस्ट केल्याच्या नंतर आढळून येतं की याच्या माध्यमातून केमिकल गेलेलं आहे, बरोबर. तर त्या विषयात जाणार नाही मी. तर सुरुवात करूया, जो की रिच ब्रँड मी तुम्हाला बोललो, डव सोप ज्याला बोललं जातं, हाच ना, बरोबर, हाच साबण ना. बरेच लोक हा ब्रँड यूज करतात. काहीही झालं तरी लोकांचं असं म्हणणं असतं, कारण की फीडवरती गेल्याच्या नंतर ज्या लोकांना अनुभव आले ना, तुमचं कितीही भारीचं साबण असू द्या, आम्ही डव साबण सोडणारच नाहीत, पण कित्येक लोकांचे पॅकचे पॅक मी फेकून द्यायला लावलेले. ठीक आहे, तर आज साहजिक आहे आपल्यापैकी पण कोणीतरी यूज करणारा असेल, नाही असं नाहीये, बरेचसे लोक यूज करणारे असतील, तर घरी गेल्याच्या नंतर 100% ते साबण हा फेकून देतील. ओके, चालतंय. तर याच्या बरोबर मी कम्पेअर करणार आहे आपला न्यू स्टारचा ब्रँड. बरेचसे लोक आहे ना न्यू स्टार यूज करत नाहीयेत आपले, पण क्वालिटी आहे ना, क्वालिटीमध्ये कंपनीनं कुठंच कसर सोडलेली नाहीये, बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी दिलेली आहे, बरोबर. पण बऱ्याचशा लोकांचं, आपल्या डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं असं आहे की न्यू स्टार हे साधे हलके प्रोडक्ट आहेत, पण हलक्यात घेऊ नका, कंपनीनं कुठंच कसर सोडलेली नाही. तर न्यू स्टारचा सोप हा जास्मिन सोप, याच्या बरोबर मी कम्पेअर करणार आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल, हा सोप का, बरोबर. तर साहजिक आहे, हा सोप मॉइश्चरायझर सोप आहे, बरोबर, आणि याला पण मॉइश्चरायझर सोप म्हटलं जातं. दोन्हीचा सेम कलर आहे बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ओके. आणि हा सोप डव सोप, याचा पण सेम कलर आहे. ठीक आहे, मॉइश्चरायझर बोलल्या जातं या सोपला पण आणि या सोपला पण. आता मला एक प्रश्न आहे, आपण आंघोळ का करतो? तुम्ही बोलले होते उत्तर काहीतरी बोलसान म्हणून, मी बोलल्याच्या नंतर कुणी काहीच बोलत नाही. आंघोळ का करतो सांगा ना, बरोबर. घाम वगैरे येतो,
रस्त्यानं जात असताना डस्ट वगैरे अंगावरती उठते आणि त्याचं केमिकलमध्ये रूपांतर होतं, ते सगळं काय क्लीन करण्यासाठी आंघोळ करतो माणूस, बरोबर की नाही? तर साहजिक आहे आपण आहे ना केमिकल कसं आणि कुठलं साबण रिमूव्ह करतं ना, हे मी तुम्हाला याच्या माध्यमातून दाखवणार आहे. 2 ग्लास घेतोय मी, ठीक आहे? सर पाणी, दोन्ही ग्लास मध्ये सारख्या प्रमाणामध्ये मी दोन्हीमध्ये पण पाणी घेतो. आता याच्यामध्ये डायरेक्ट मी केमिकल टाकणार आहे. काय टाकणार आहे? केमिकल. आता केमिकल म्हणजे नेमकं काय? तर मार्केटमध्ये मेडिकल वरती, कारण की ऑलरेडी आमचे लीडर लोक आहेत मेडिकल फील्ड मधले, त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत. सर याला केमिकल बोलल्या जातं. बिटाडिन नावाने येतं, हे सिप्लाडिन नावाने येतं, आयोडीन नावाने येतं, बरोबर? त्याच्याही पलीकडे जाऊन युरिया असतं आपलं, युरिया ही केमिकलच आहे. त्याच्यानंतर फॉस्फेट, बरेचसे शेतकरी आहेत माहिती आहेत या गोष्टी, फॉस्फेट पण केमिकलच आहे, ठीक आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी, आता युरिया वगैरे मी यूज नाही इथं करणार, पण हे केमिकल मी डायरेक्ट तुम्हाला इथं यूज करून दाखवणार आहे. तर बघा, मी दोन्ही ग्लासमध्ये आहे ना सारख्या प्रमाणामध्ये पाणी घेतो, हे केमिकल टाकतो पाण्यामध्ये. ओके, एवढ्याच क्वांटिटीमध्ये या बाजूला पण हे केमिकल टाकतो. आता याच्यामध्ये बिटाडिन नावानं गार्गल पण येतं, सरांना माहित आहे. ते गार्गल जर बाय चान्स, हे छोटे छोटे डेमो आहेत ना, तुम्ही फील्ड वरती अप्लाय करायचे, तुम्हाला द्यायचे डेमो हे फील्ड वरती, ठीक आहे? त्यामुळं साहजिक आहे मेडिकल वरती गेल्याच्या नंतर तुम्ही बिटाडिन म्हणून गार्गल आणू नका, कारण मेडिकल वाला बिटाडिन म्हटल्याच्या नंतर गार्गल देईल आणि तुमचा डेमो फसल्या जाईल तिथं, ठीक आहे? तर त्याला केमिकल मागा, एक तर आयोडीन नावाने येईल, बिटाडिन नावाने येईल आणि दुसरं सिप्लाडिन नावाने येईल. तर बघा, दोन्हीमध्ये मी सारख्या प्रमाणामध्ये केमिकल टाकलेलं आहे आणि पाणी पण टाकलेलं आहे. आता बघा, बरोबर मी दोन्ही बाजूला 2 सोप ठेवलेले आहेत इथं. सुरुवातीला आपण हा सोप याच्यामध्ये कट करून टाकूया. तेवढ्याच प्रमाणामध्ये आपला हा जास्मिन सोप कट करून टाकूया. आणि बघू नेमका कुठला साबण केमिकल काढण्यासाठी समर्थ आहे. तर सुरुवात करूया डव साबणापासून. दिसत नाहीये का? ठीक आहे, मी वरती करतो असं. इकडे येऊ का? ओके ओके, ठीक आहे. बघा, हा डव सोप आहे, याच्या पलीकड केमिकल हा कट करू शकत नाही, काढू शकत नाही. हा रिच ब्रँड ज्याला बोललं जातं, हा डव सोप दिवसभर जरी याला मिक्सअप करत राहिले ना तरी याच्या पलीकड हा केमिकल काढू शकत नाही, ठीक आहे? पण आपला ब्रँड जर बघायला गेलं तर इथं बघूया नेमकं काय होतं. तर
काही सेकंदामध्ये, किती काही सेकंदाच्या आतमध्ये प्रोडक्टनं रिझल्ट दाखवला. आहे जबरदस्त. इथलं जर बघायला गेलं तर जसं मी बोललो, दिवसभर जर याला मिक्स करत गेले तुम्ही तरीही याच्या पलीकडे केमिकल हे काढूच शकत नाही. दिवसभर जरी ठेवलं हे अशाला असं तरी काही परिणाम होणार नाही याच्यावर. याच्या पलीकडे हे केमिकल कट करू शकत नाही. काय वाटतंय, डव साबण यूज करायला पाहिजे का जॅस्मिन सोप यूज करायला आहे ना? जबरदस्त. कॉन्फिडन्स कुठल्या लेवलला आला विचार करा आता. एखाद्याला जर सोप तुम्हाला जर रिकमेंड करायची आणि हा डेमो जर त्याच्या समोर जर तुम्ही प्रेझेंट केला किंवा करून दाखवला, या प्रोडक्टला नाही असं उत्तर येईल का त्याच्याकडून? किंवा महाग आहे असं उत्तर येईल त्याच्याकडून? 101% त्याच्याकडून हे उत्तर येणारच नाही. पहिले तर काय म्हणेल, दे अगोदर मला हे प्रोडक्ट, बरोबर, आणि त्याच्या घरामध्ये जे काय पॅक आहेत ना हे डव साबणाचे, फेकून देईल का नाही सांगा बरं तुम्ही. तर मी म्हणतोय आजपासून जे काय आपले डिस्ट्रीब्युटर आहेत ना, बघा लोकांना नंतर सांगायला जावं, पण स्वतः यूज करा. कराल यूज? ओके, थँक्यू. एकदा टाळ्या, मनातून टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त असा हा डेमो झाला.